अक्षरशः आपल्या गावातून बोकड चोरीला जाऊ राहिलेत तर रामकृष्णारी मंडळी कालपासून आपल्या गावातून 2 बोकड चोरीला गेलेत। ते झालं असं नाही तर 2-3 जण आपले शेळ्या चरायला घेऊन जात असतात, पण त्यांच्या मागे ना एक 4 जणांनी पाळत ठेवली होती। 2 जणांनी काय केलं, तिथे गेले, त्यांना म्हणले की बाबा आम्हाला बोकड पाहिजे, असं झालंय, आम्हाला आहे ना देवाला लागतो बोकड, काहीतरी आम्हाला बोकड द्या। आता त्याचा बोकड होता, त्याचा होता ब्याण्याचा बोकड। ते म्हणले आम्हाला नाही द्यायचं बाबा बोकड, आपला कसं ब्याण्याचा आहे, तसं आता कोण ब्याण्याचा बोकड कशाला कोण देईल, त्याला वेळ लागले तर मग ठीक आहे, नंतर विकला 2 एक म्हणजे नाही का, त्याच्याकडून उत्पन्न घेतलं। ते म्हणले आम्हाला नाही द्यायचं, मग त्यांनी पाळत ठेवली, पुढे गेले, तिथे दुपारी शेळ्या चालत होते का, तिथे गेले, ते म्हणले नाही राव आम्हाला बोकड लागतच द्या। मग ज्याचा बोकड होता तो म्हणला चला मी तुम्हाला इकडे दाखवतो, असंच ना आता सगळीकडे शेळ्या त्याला दाखवतो। ते गेले, त्याला घेऊन तो तिथे ना शेळ्या दुसरा सांभाळत होता। मग हा उद्रेंचेच 2 लोक आले, ते म्हणले की बाबा आमचा सौदा झालाय, ज्याचं बहिणीचं बोकड होता त्याच्यासोबत आमचा सौदा झालाय आणि आम्हाला बोकड द्या तुम्ही। यांनी बी देऊन टाकला। नंतर आल्यावर कळलं की बाबा पैसे नाही दिले, काही नाही दिले, बोकड तसंच घेऊन गेले। आणि मला जेव्हा कळलंय तेव्हा मला आजींनी सांगितलं की बाबा आपल्या इथं पण 2 जण आले होते बोकड आहे का नाही विचारायला। आता माझा सुटलाय थरथर काप, कारण की आपला जो बोकड आहे ना आता शेळ्यांपासून जरा वेगळा दिसायला लागलाय, मोठा आणि वजनदार दिसायला लागलाय। त्याला जे आपण खायला देतो ना टॉनिक आणि ते, त्याच्यामुळं आता काय करावं, भोते बंद करावं का त्याच्याकडे लक्ष द्यावं, काय करावं काय नाही। पण चला आपल्या फार्मवर एक गोष्ट चांगली झाली की बाबा आपण जे राजहंसला घर केलं होतं ना, जे डमी अंडे ठेवले होते ना अंडे देण्यासाठी, तिथंच राजहंसने आता अंड दिलंय। तरी पण अजून डाऊटच आहे बरं का, आता उद्या बघू आपण की बाबा ती कुठं अंड देती। जर तिने दिले आणि इथंच खुडूक झाली तर इथंच तिला आपण अंड्यावर बसू। आता हे माझ्या डोक्याचं एक टेन्शन गेलं, तर अजून एक आलंय त्या बोकडाचं, काय करावं काय नाही तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आता।